नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये ॲपलच्या उपकरणांचं उत्पादन घेऊ नका, त्याऐवजी अमेरिकेमध्ये कारखाने सुरू करा अशी सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना केली होती। यावरनं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं। मात्र ॲपलचं उत्पादन घेणारी भागीदार कंपनी फॉक्सकॉननं आता भारतामध्ये $1.5 अब्ज विस्तार करण्याची योजना आखल्याचं वृत्त समोर येतंय। या आठवड्यामध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजला फॉक्सकॉन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार झुआन टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये $1.5 अब्ज गुंतवणूक करण्यात येणार आहे। या कंपनीचा प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यात येणार आहे आणि आयफोनचं उत्पादन देखील तिथेच घेतलं जाणार आहे। ॲपलसारखी मोठी कंपनी काही महिने किंवा काही वर्षानुवर्षे रणनीती आखून पुरवठा साखळी निर्माण करत असते। ॲपलकडनं भारतातील उत्पादन दुप्पट वेगानं होणार आहे। एखादं चुकीचं विधान हा वेग कमी करू शकत नाही। मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये तामिळनाडू सरकारनं चेन्नईपासून 80 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कांचीपुरम येथील झुआन टेक्नॉलॉजीच्या 13,180 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। फॉक्सकॉनतर्फे आता लंडन शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवीन गुंतवणूक या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे। ॲपल कंपनी चीनमधील आपलं उत्पादन कमी करून भारतातील उत्पादन हळूहळू वाढवू इच्छित आहे। सध्या एकूण आयफोनपैकी भारतामध्ये 15% आयफोनचं उत्पादन घेतलं जातं। येत्या वर्षामध्ये हे उत्पादन 1/4 वाढवण्याची कंपनीची योजना आहे। आयफोननं भारतामध्ये उत्पादन वाढवणं हे सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाचं यश मानलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुढे पाहूयात की काय घडतंय ते, परंतु ही एक चांगली बातमी नक्कीच आहे भारतासाठी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।